मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली। आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी घेणार का असा सवाल कोर्टाने केलाय। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार आहात का असाही सवाल मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटलांना केला आहे। तर गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ही नोटीस बजावण्यात आली आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधामध्ये याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी झाली असता मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटील यांना ही नोटीस बजावली आहे। माननीय न्यायालयाने आमची भूमिका लक्षात घेता बसेसची जाळपोळ, आमच्या कष्टकऱ्यांना एसटी महामंडळातल्या मागच्या 30 दिवस पगार मिळालेला नाही, ह्या सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत, ज्या हिंसक गोष्टी लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाला परत ठेवलेलं आहे। माननीय न्यायालयाने गांभीर्याने घेतलेलं आहे। त्याच्यामुळे खबरदार, जे कोणी रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतील ते कोणाचेही कोणी असतील, परंतु ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत, हे लक्षात ठेवावं। आम्ही एकच सांगितलं ना, आमचा अर्ज तिथे आहे, आमची प्रत्येक वेळी तिथे मागणी आहे की आमचं हे आंदोलन शांततेपूर्ण असेल आणि कोणालाही कुठलाही तसा त्रास होणार नाही। आधीच आम्ही तिथे मागणी करताना केलेलं आहे, तसे अर्ज आले। रास्ता रोको किंवा जे आंदोलन आजपर्यंत झालेलं आहे याच्या पूर्व इतिहासानुसार तुम्हाला सुद्धा त्याची जाणीव आहे। आजपर्यंत जी आंदोलनं झाली ती शांततेत झाली आणि इथून पुढे ती शांततेत आहे। मागणी आमची शांततेचीच आहे आणि तसंच आम्ही कोर्टात सांगितलं, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आम्ही शांततेत करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।